गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आता सकाळचे 7:30 वाजलेत आणि आत्ता जस्ट मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. तर आज आहे 23 फेब्रुवारी. केतूची आज 10वीची एक्झाम आहे आणि फर्स्ट पेपर आहे मराठी. तर आम्ही सगळेजण आज लवकर उठलो. मी पहाटे 4 वाजता उठून वेदांचा आणि आमच्या सगळ्यांचा स्वयंपाक केलेला आहे. वेदांत गेल्या ऑफिसला. आता महेश पण थोड्या वेळातच येतील. आम्ही तिघं मिळून केतूच्या सेंटरला जाणार आहोत. मी दोघंजणं केतूसोबत आहोत, म्हणजे तिच्या एक्झाम सेंटरवरती जाणार आहोत. कारण 1 तास आपल्याला सेंटरवरती जावं लागतं. त्यामुळे आता मी सगळं आवरून घेते. बाकीचे सगळे माझी कामं झाले, आता फक्त देवपूजा राहिली आहे. आता केतू उठली आहे आणि तिलासुद्धा आता मी आंघोळीला पाणी ओतून देते. तर असं काही चालू आहे, सध्या गडबड आहे, सकाळची धावपळ चालू आहे. तर आज दिवसभरात जे काही होईल ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महेश गुरु आलेत गावावरून. आवरा आता पटापट, आंघोळ करून घ्या. केतूची होईल आता थोड्या वेळात. आणि काय काय म्हणताय, कसा झाला प्रवास? कांदा लसूण चटणी. अरे वा, आणले का? थँक्यू, धन्यवाद. हे ऑनलाईन मागवत असते मी नेहमी. नाही तर प्रवास कसा झाला? छान झालं. चांगला झाला ना? ठीक आहे, आवरा चला पटपट आवरायचं आपल्याला. वाजायला आले बघ किती, वेळ आहे ना. 8 वाजायला आले. हो पण आवरायचं आहे ना आपल्याला. तिथे जाऊन तिथं सीट नंबर वगैरे बघायचं आहे, ब्लॉक नंबर बघायचा 9 आहे. वाजता जायचं ना आपल्याला. हो. बसने घ्यायचं ना. हो, किती वाजले आता? 8 वाजले. 1 तास आहे आपल्याला सगळ्यांचा हा, आवरायचं. ठीक आहे, घेतो. साखर. झालंय. ऑल द बेस्ट. थँक्यू. चला मंडळी, आता आम्ही निघालो आहे. मी केतूला सोडायला चालली आहे स्कूलला. तर मंडळी, आत्ता जस्ट मी झोपेतून उठलेली आहे आणि स्कूलमध्ये केतूला सोडून आलो. त्याच्यानंतर मी काही शूट घेतलंच नाही, कारण आम्ही खूप दमलो होतो. आल्या लगेच जेवली मी आणि महेश ऑफिसला गेले आणि मी थोडा वेळ झोपली. मशीन वगैरे मगाशीच लावलं होतं, अजून चालू आहे. आता मी उठले तर आता फ्रेश होते आणि परत केतूला निघालेली आहे. तर स्टे ट्यून. तर आता केतूला आणण्यासाठी आता मी मैत्रिणीसोबत निघालेली आहे. तर आता इथे संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. दुपारची जेवणानंतरची भांडी मी घासली नव्हती, त्यामुळे आता इथे बेसिंगमध्ये जेवढी पडली आहेत ती सगळी भांडी घासून घेते. आज केतूची एक्झाम असल्यामुळे पहाटेपासूनच माझी सगळी गडबड चालू होती. सकाळी लवकर उठली. 4 वाजता उठून वेदांसाठी टिफिन बनवला, त्यानंतर आमच्या सगळ्यांचा स्वयंपाक बनवला. आज सकाळच्या स्वयंपाकामध्ये गवारीची भाजी, चपाती आणि भात बनवलेला. आणि केतूचा आज 10वीचा पहिला पेपर असल्यामुळे आम्ही दोघांनी पण ठरवलं होतं की तिला सोडायला जायचं. आणि त्यामुळे मग महेश आज केतूसाठी थांबले होते आणि नंतर मात्र मग मी तिला आणायला गेली होती. आत्ताच माझी भांडी वगैरे घासून झाली. दुपारी पडलेली सगळी भांडी मी आत्ता घासली आणि आता जरा मला फ्रेश व्हावंसं वाटतंय, म्हणून आता मी माझ्यासाठी थोडासा चहा ठेवते. आणि चहाबद्दल एक अपडेट द्यायची. 4-5 दिवस झाले, मागच्या 4-5 दिवसापासून मी पुन्हा एकदा चहा प्यायला सुरुवात केली आहे. कारण महेश यांना खूप कंटाळा आला एकट्याने चहा प्यायला, त्याच्यामुळे त्यांना कंपनी देता आता मी पण पुन्हा चहा सुरू केलेला आहे. अशा पद्धतीने थोडीशी साखर आणि चहापत्ती एकदम थोडीशी टाकून मी चहा केलेला आहे. आता चहा रेडी आहे. तर आता इथे मी चहा गाळून घेतलेला आहे आणि आता मी बसते चहा प्यायला. तर मंडळी, आता मी चहा घेते, तर या चहा प्यायला. ॲक्च्युली मी चहा पिणं सोडलं होतं आणि बऱ्यापैकी माझं रुटीन पण लागलं होतं, परंतु महेश यांना कंटाळा लागला एकट्याने चहा प्यायला. मी त्यांना चहा देत होती, परंतु त्यांना असं कसं एकट्याने चहा प्यायला मजा येत नाही. आणि मग त्यांनी मला म्हटलं, काय होतं, थोडंसं चहा पी, साखर कमी टाक, चहापत्ती वगैरे कमी टाक. असं करून त्यांनी मला चहाला सुरुवात केली आणि आता मी त्याच्यासोबत रोज चहा प्यायला लागले.
साखरेचं प्रमाण आम्ही तसं पण कमीच ठेवलेलं आहे, परंतु महिन्यातून एखादा पदार्थ होऊ शकतो. त्यामुळे मग मी असं ठरवलं होतं की साखर अजिबात खायचं नाही. परंतु ठीक आहे, आता चला काय करणार, परत कधीतरी काही दिवस साखर बंद ठेवीन मी. तर आता चला संध्याकाळचा स्वयंपाक करायचं आहे, वेदांचं पनीर वगैरे बनवायचं आहे. सकाळी मी एक्स्ट्राच्या चपात्या लाटून ठेवल्या आहेत, आता परत थोडासा भात वगैरे लावेन. आणि केतू अजून काय झोपली नाही, आज दुपारी अजिबात झोपली नाही. मी झोपली पण केतूला काय झोप लागली नाही आहे. आता उद्या तर सुट्टी आहे त्यामुळे रिलॅक्स आहे, सकाळी काय तिला मी लवकर उठवणार नाही. आज रात्रभर जर का मी थोडंसं जागरण करून अभ्यास वगैरे केला तर, कारण आजकालच्या मुलांना रात्री लवकर झोपच लागत नाही किती पण प्रयत्न केला तरी. कारण आम्ही काल किती विचार केला, 8:30ला मी तिला 9 वाजता झोपायला सांगितलं, पण मग मी थोडा वेळ थांब करत शेवटी ती 11:30ला झोपली काल पण. आणि मग त्यामुळे मी सकाळी तिला काही लवकर उठवलं नाही, झोपू दिलं. आणि 7:30ला मी आज तिला उठवलं होतं. माझी सगळी कामं झाल्यानंतर मी तिला उठवलं होतं. तर चला पुढचं काय काय कामं करायची ते आता दिवाबत्ती वगैरे करून घेते. आता इथे रात्रीच्या स्वयंपाकामध्ये मी मटार आणि पनीरची रस्साभाजी बनवणार होती. तर यासाठी इथे मी बारीक कांदा टॅमॅटो असं मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलं, थोडंसं लसूण आलं पण टाकलं होतं. त्यानंतर पनीर आणि मटार टाकून छान असं हे परतून घेतलं आणि त्यानंतर मग पुरेसं पाणी घातलं. आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी पनीर आणि मटारची रस्साभाजी रेडी. पनीर आणि मटारची रस्साभाजी केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मी कढईमध्ये तेल ओतलं होतं आणि इथे निरगुंड मी तळायला घेतले होते. हे कालच मी विकत आणले होते आणि म्हणून मग बघत होते की कशी फुलत आहेत. तर तुम्ही बघू शकता खूप छान फुलत आहेत. तेलात टाकताच तुम्ही बघू शकता छान असे फुलून येत आहेत. त्यामुळे मग आता मी हे सगळे निरगुंड तळून घेते. त्यानंतर इथे मी कुरडई पण छान तळून घेतली, परंतु तेल जरा जास्त तापलं होतं त्यामुळे थोडंसं ब्राऊन कलर आलं आहे. पापड कसे आहेत बघा टेस्टला. हे निरगुंड आहे, मस्त चांगलं आहे ना. पोह्याचे निरगुंड आहे. तेल पण हे झालं वाटत नाही. नाही वाटत तेलकट, चांगले आहेत ना आणि फुलत आहेत पण चांगलेच. कुरडई पण आवडली मला, पण माझ्याकडून जरा जास्तच तळली गेली. तर चला मंडळी आता आम्ही जेवून घेतो सगळे हळू. चला मंडळी आमची सगळ्यांची जेवणं वगैरे झाली आणि आता झोपायचं टायमिंग पण झालं. तर व्हिडिओचा मी आता इथेच एंड करते. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.